नमस्कार मंडळी, भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण फक्त वाटीभऱ्या काजूपासून 7 ते 8 लोकांसाठी भाजी होणार इतपत मस्त अशी चमचमीत ढाबा स्टाईल मसाला काजू बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. अगदी कुठलाही प्रकारचा तामझाम न करता अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण मसाला काजू बनवणार आहोत. तर इथं सर्वात आधी आपल्याला 1 वाटी काजू आणि 3 ते 4 बारीक चिरलेला कांदा अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आहे. नंतर ग्रेव्हीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला अर्धा वाटी काजू आपल्याला अगदी सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया. तर अशा प्रकारे काजूचा कलर छान असा सोनेरी कलर झालेला आहे. हे काजू आपण बाहेर काढून घेऊया. चला तर मग ह्याच तेलामध्ये आपण भाजी करूया. नंतर इथं मी अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी आणि बारीक चिरलेला कांदा आणि मिरची आपल्याला दोन्ही साहित्य छान 2 ते 3 मिनिटासाठी परतून घेऊया. कांदा आणि मिरची हे परतेपर्यंत आपल्याला अगदी एक छोटंसं वाटण करून घेऊया. तर त्यासाठी इथं मी 3 ते 4 टोमॅटो, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आपल्याला अगदी याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये हळद आणि गरम मसाला छान परतून घेऊया. नंतर आपण जे वाटण तयार केलं टोमॅटो आणि हिरवी मिरची लसणाचं, ते वाटण यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. हे वाटण छान तेल उतेपर्यंत अगदी दाणेदार होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. अजिबात घाई करायची नाही आहे, कारण टोमॅटो हा कच्चा असतो, त्यामुळे आपल्याला याला तेलामध्ये छान शिजवून घ्यायचं आहे. चला तर मग अशा प्रकारे आपल्याला पुन्हा हे दुसरं वाटण करायचं आहे. आपण जे काजू आणि कांदे छान पाण्यात भिजत घातले होते किंवा पाण्यात उकळून घेतलं होतं, त्याची अगदी आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अगदी मी छान असं बारीक वाटण करून घेतलं आहे. टोमॅटो छान शिजला गेला आहे, अगदी दाणेदार झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान कडेला तेल सुटलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला 1 मोठा चम्मच तिखट, अर्धा चम्मच धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा हे मिश्रण छान 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. अगदी कडेला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य छान शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे आपला मसाला तयार आहे. नंतर आपल्याला या मसाल्यामध्ये आपण जे काजू आणि कांद्याचं वाटण केलं होतं, ते वाटण यामध्ये आपण टाकणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं. अगदी सर्व छान एकजीव करून झाल्यानंतर आपण या वाटणाचं पाणीसुद्धा यामध्ये छान टाकून घ्यायचं आणि पूर्ण साहित्य पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं. चला तर मग अशा प्रकारे आपल्याला ही भाजी पूर्णपणे जवळपास 7 ते 8 मिनिटासाठी छान तेल उतेपर्यंत शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं जवळपास 7 ते 8 मिनिटं झाली आहे. तुम्ही बघू शकता भाजीला छान असा वर तेल आलेला आहे. तर इथं आपली भाजी अगदी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्याला ह्या स्टेजवर काजू टाकायचे आहे. आपण जे सुरुवातीला काजू तळले होते, ते काजू आपल्याला टाकायचे आहे. तर अशा प्रकारे काजू टाकल्यानंतर आपण भाजी पूर्ण छान एकजीव करून घेऊया. तर आपण काजू टाकल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यायचं, कारण काजू कसे खायला छान असे कुरकुरीत लागतात. जर तुम्ही काजूला पुन्हा जर शिजवलं तर काजू असे सॉफ्ट बनतील आणि खायला तेवढे कुरकुरीत लागणार नाही. म्हणून आपण काजू सर्वात लास्टमध्ये टाकायचं. पूर्णपणे आपली भाजी शिजली की काजू टाकायचं आणि गॅस बंद करून टाकायचं. तर अशा प्रकारे अगदी झटपट अशी ही आपली काजू करी किंवा काजू मसाला तयार आहे. खायला तर मस्तच वाटतो. अगदी तुम्ही ही चपातीसोबत खा, नानसोबत खा, कुठल्याही प्रकारासोबत खा, खायला तर मस्तच वाटतो. झटपट तयार होणारी काजू मसाला तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.